महाराष्ट्र हे नाव जरी उच्चारले तरी मन अभिमानाने भरून येते. सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा, धुक्याने वेढलेली डोंगरं, आकाशाशी स्पर्धा करणारे दुर्ग, संतांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि स्वराज्याच्या तेजाने उजळलेले इतिहास, हे सारे जणू एका नावातच सामावलेले आहे. भारताच्या विशाल भूभागात अनेक राज्य आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक संस्कृती आहेत, पण विविधतेतून एकतेचा दिव्य संदेश देणाऱ्या या देशात महाराष्ट्राला लाभलेले स्थान खरोखरच अद्वितीय आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यातून प्रकटलेली अध्यात्माची गंगा, तुकोबारायांच्या अभंगातून उमटलेली भक्तीची तळमळ, संत एकनाथांच्या विचारातून दिसणारी समतेची शिकवण आणि निवृत्तीनाथांच्या शांत समाधीतून जाणवणारे वैराग्य, या संत परंपरेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक वेगळेच अमरत्व दिले आहे. याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न स्वतःच्या पराक्रमाने सत्यात उतरवले. अन्यायाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य आणि स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र भूमीनेच जगाला दिला. आणि अशाच या महान महाराष्ट्राच्या कुशीत नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी मातेच्या पवित्र सान्निध्यात निसर्गाच्या हिरव्यागार कुशीत विसावलेले एक सुंदर, साधे पण मनाने अत्यंत समृद्ध असे गाव म्हणजे कळवण. कळवण नावातच किती साधेपणा आहे ना. ना काना, ना मात्रा, ना उकार, ना वेलांटी. अगदी साधं, सरळ आणि निरागस. आणि म्हणूनच कदाचित इथली माणसंही तशीच आहेत. मनानी मोठी, वागण्यात प्रेमळ, राहणी साधी, पण विचार मात्र अत्यंत उच्च. डोंगराच्या कुशीत वसलेले हे गाव जणू निसर्गाने स्वतःच्या हातानेच घडवलेलं एक सुंदर चित्रच. गाव तिथे डोंगर, डोंगरावर हिरवाई आणि त्या हिरवाईला जीवन देणाऱ्या नद्या, दोन नद्यांच्या संगमावर विसावलेलं हे गाव जणू पृथ्वीवरील एखादे शांत स्वर्गस्थानच वाटते. चणकापूर धरणाचा विस्तृत जलाशय, अर्जुन सागरासारखे शांत पाणी आणि सोभोवताली पसरलेली निसर्ग संपदा, हे सारे केवळ कळवणलाच नव्हे तर अख्ख्या परिसराला समृद्ध करणारे आहे. हा तालुका फक्त सुजलाम सुफलाम नाही तर संपूर्ण खानदेशाच्या हिरवाईचा श्वास आहे. कळवणचा आत्मा आहे इथली माणसं. बहुसंख्य आदिवासी बांधव असलेला हा तालुका, पण मनाने मात्र एकजीव. जातपात, श्रीमंती गरिबी, मोठेपणा, साधेपणा या पलीकडे जाऊन इथे माणुसकी जपली जाते. एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणे, संकटात खांद्याला खांदा लावून उभे राहणे आणि आनंदाच्या क्षणी सर्वांनी मिळून हसणे, हीच कळवणची खरी ओळख आहे. कळवण म्हटलं की आठवतात त्या खाद्याच्या चवीही. हो, अण्णा भंडारींचा पेढा, रघुआबांचा साबुदाणा वडा आणि मठ्ठा, मोतींची ती भेळ, करवंदांचा तुरट गोडवा, जांभळांचा रंग आणि गावठी काकडीची ताजगी. अहो, कळवण हे फक्त गाव नाही तर आठवणींच्या चवीने भरलेला एक अनुभव आहे. परंपरा जपण्यातही कळवणकरांचा हात कुणी धरू शकत नाही. पान सुपारीची प्रथा असो, मांडव संस्कृती असो किंवा समाज एकत्रीकरणाची भावना असो, इथे प्रत्येक गोष्ट मनापासून जगली जाते. गावकरी ते राव काय करी, ही म्हण इथे केवळ म्हण नाही तर जीवन पद्धती आहे. शिक्षणाच्या बाबतीतही कळवणकरांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये या उदात्त विचारातून कळवण एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. राधाबाई कृष्णा महाजन विद्यालय असो किंवा जनता विद्यालय, या ज्ञान मंदिरांनी असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवले. एकेकाळी अशिक्षित म्हणून ओळखला जाणारा तालुका आज शिक्षणाच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे. शेती आणि व्यापार हे कळवणच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ. कांद्याच्या शेतीतून घाम गाळणारा शेतकरी आणि त्याच कांद्याला जगभर पोचवणारा व्यापारी, हे दोघेही
इथल्याच मातीतलेच. बुधवारचा कळवणचा बाजार आणि शुक्रवारचा आभोण्याचा बाजार ही तर अनेक पिढ्यांची परंपरा आहे. ही फक्त बाजारपेठ नाही, तर ग्रामीण जीवनाचा उत्सव आहे. व्यवसाय करताना स्वतःबरोबर दुसऱ्यांच्याही हाताला काम मिळालं पाहिजे, ही भावना इथल्या व्यापाऱ्यांच्या मनात खोलवर रुजली आहे. आणि म्हणूनच दी कळवण मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकसारखी संस्था आज तालुक्याची अर्थवाहिनी बनून उभी आहे. स्वातंत्र्य लढ्यातही या मातीनं आपलं योगदान दिलं आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी संघर्ष केला, त्याग केला आणि म्हणूनच देशप्रेम हा इथल्या मातीचा स्थायी भाव आहे. कळवणकरांचा देवावरचा विश्वास तितकाच दृढ. दिवसाची सुरुवात पंचवटीतील देवस्थानाने करणारे कळवणकर श्रद्धा आणि सेवा यांचा सुंदर संगम जगतात. विठ्ठल मंदिर उभं राहतं तेव्हा अख्खं गाव एकत्र येतं. मारुती मंदिराचा जीर्णोद्धार असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प असो, कळवणकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशक्यही शक्य करतात. असं म्हणतात की दक्षिणमुखी दुकान किंवा घर समृद्धी आणत नाही, पण कळवणने ही समजूतही खोटी ठरवली. इथली मुख्य बाजारपेठ दक्षिणमुखी असून इथली व्यापारी समृद्ध आहेत, कारण त्यांच्या व्यापारात प्रामाणिकपणा आहे, मेहनत आहे आणि आई सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद आहे. कळवणबद्दल शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. हो, ही जन्मभूमी, हीच कर्मभूमी, हीच माझी ओळख, हीच माझी माती आणि हीच माझी शान. मी कळवणचा, कळवण माझं. आणि म्हणूनच अभिमानाने म्हणतो, मी कळवणकर, मी कळवणकर, मी कळवणकर. मार्गदर्शक श्री राजेश वसंतराव कोठावदे. संकल्पना श्री जितेंद्र बळवंत कोठावदे. व्हॉइस ओव्हर श्री समीर सुभाष मालपुरे. निर्माते श्री पार्थ सारथी राजेंद्र चव्हाण. धन्यवाद.